आयोजन मग त्यामध्ये चला गोलले का चला तिकडे डिजिटल स्कोरबोर्ड वरती गोलले का चला माइटी ऑरेंज मुशेद विरुद्ध रुची एंटरप्राइजेस नांदाईपाडा यांच्यामधली लढत असेल. मनीष पाटील विरुद्ध रितेश पेडवी यांच्यामधली ही लढत डू और डाय करो या मरो अशी लढत असणार आहे. कारण या मॅच मधून जो संघ जिंकेल तो मात्र दुसऱ्या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा मॅच मनीष विरुद्ध रितेश पेडवी. संघ जर आपण पाहिला तर दोन्ही बाजूचे तुल्यबल असे खेळाडू निवडलेले आहेत. या मॅच मध्ये जयेश कवळे खेळताना आपण बघतोय. नागेश्वर आवाज संघाचा हा खेळाडू थोडासा बदल मागच्या मॅच मधून केलेला आहे. जयेश आता इन मध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिला तर जर्सी नंबर 12 इन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी रुची एंटरप्राइजेस नांदाईपाडा या संघाकडे जर्सी निखिल चव्हाण आलाय सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. गेस्ट द्या त्या ठिकाणी. रितेश पेडवीची रेड पहिली रेड असेल या मॅच मधली. कोपरारक्षक आपण मनीष पाटीलला पाहतोय. एका बाजूला मनीष पाटील आहे संघाचा कॅप्टन कोपरारक्षक आहे कॉर्नर वरती आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिला जर्सी नंबर 12 रोहित पाटील जो लेफ्ट कॉर्नर वरती डिफेंडरच्या रूपात आहे. कॅप्टनची पहिली रेड मनीष पाटीलची आपल्या संघासाठी. माइटी ऑरियन्स मुशीद संघाचा कॅप्टन मनीष रेड वरती आहे. 7चं डिफेन्स. पहिली रेड सावध पवित्रा संयमी रेड करतोय. अत्यंत कुशल मॅचेस महत्वपूर्ण मॅच आणि अशा वेळेस दोन्ही रेड वरती कॅप्टनने संयमी सावध पवित्रा. यावेळेला आक्रमक सुरुवात ओमकारची. रोहित पाटील वरती आक्रमण होतं. लेफ्ट कॉर्नर वरती रोहित आणि त्यावरती आक्रमण होतं. यश मिळत नाहीये. आणखीन एक खाली रेड पाहतोय. यावेळेला जर्सी नंबर 9 रेड वरती मंथन सुर्वे पहिल्या पॉइंटचा दावा केलाय. या ठिकाणी पहिला पॉइंट साठी तो यश मिळवतो का आपल्या संघासाठी. मुशीद संघासाठी पहिला पॉइंट अंकित वरती आक्रमण केलंय आणि लेफ्ट कॉर्नर वरचा अंकित याला टिपलेला आपण पाहतोय. पहिला गुण मिळवतोय मंथन सुर्वे. थर्ड रेड डू और डाय रेड. थर्ड रेड रितेश पेडवी संघाचा कॅप्टन. रोहित ऍडव्हान्स टॅकल गेला होता. आवश्यकता नव्हती या मॅच मध्ये रोहितला, मात्र ऍडव्हान्स मध्ये गेला आणि आपला गुण त्याने दिलेला आहे. रोहितला या मॅच मध्ये संधी दिली गेलेली आहे. 7 मध्ये त्याची निवड झाली होती परंतु पहिला पॉइंट रोहितने गमावलाय. यावेळेला बॅक होल्ड केलाय. हर्षल बैरोलकर यांनी जबरदस्त बॅक होल्ड सपोर्ट आलाय आणि त्यामुळे मंथन सुर्वे कोर्टच्या बाहेर. 3-1 असा फरक या मॅच मध्ये पाहतोय. लीड रुची एंटरप्राइजेस या संघाकडे 2चा लीड आहे. पुन्हा एकदा ओमकार राणेची ही दुसरी रेड या मॅच मधून. पहिल्या रेड वरती खाली रेड, त्यानंतर 5 डिफेन्स. 5च्या डिफेन्स मध्ये ओमकार डीप मध्ये रेड करतोय. मनीष वरती आक्रमण, मात्र शॉक आउट झालेला आहे.
एक पॉइंट या ठिकाणी प्राप्त होतोय मुशीद संघाला 2-3 असा फरक रुची इंटरप्रायजेशन विरुद्ध मायटी वॉरियर्स मुशीद यांच्यामधली लढत आपण जर पाहिली तर 3-2 अशा फरकाने हा मॅच सुरू आहे. 1 गुणचा लीड रुची इंटरप्रायजेशन नांदाईपाडा या संघाकडे नक्कीच आहे. गौरव सुतार मुशीद संघाचा गौरव रेड वरती डीप मध्ये रेड बोनसचा प्रयत्न जयेश कवलेच्या अगदी जबलून हा प्रयत्न केलेला आहे. यश मिळतो की नाही बोनसची कमाई करून गौरव सुतार आपल्या कोर्ट वरती 3-3 स्कोर लेवल. रितेशची रेड अँकल होल्ड जबरदस्त आदेश पाटीलचा जबरदस्त अँकल होल्ड आणि रितेश बिडवी मात्र कोर्टच्या बाहेर. लीड या ठिकाणी मुशीद संघाच्या बाजूला कधी लीड रुची इंटरप्रायजेस या संघाच्या बाजूला होता तर यावेळेला मात्र 4-3 असा फरक मुशीद संघ 1 गुणाने आघाडीवरती. दोन्ही बाजूला सामना तराजूमध्ये तोडण्यासारखा. इथे डीप मध्ये आणखीन एक मंथन सुर्वेची रेड आपण बघतोय. गिरकी 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 आणि पाच 4 असा फरक या मॅच मध्ये. सूरज जाधव जर्सी नंबर 3 रेड वरती 6चं डिफेन्स सूरजची रेड. गौरव सुतार पुन्हा एकदा रेड वरती. पहिल्या रेड वरती बोनसची कमाई. दुसरी रेड या मॅच मधली गौरव सुतार. 5चं डिफेन्स बोनस ऑफ आहे. चार 5 असा फरक. 1 गुणांचा लीड मुशीद संघाकडे. मनीषची रेड मुशीद संघाचा कॅप्टन मनीष रेड वरती आहे. मात्र संयमी रेड करून परततोय. खाली रेड केलेली आहे. सामना अगदी संत गतीने पुढे जातोय. थर्ड रेड डू और डाय रेड करूया मरो अशी रेड असणार आहे. बोनस 1 6चं डिफेन्स आणि ओमकार हेमंत राणेची रेड. बोनसचा प्रयत्न. सक्सेसफुल बोनस ओमकार हेमंत राणेचा. थर्ड रेड अक्षय सुर्वे रेड वरती. इथे डिफेन्स झालेला आहे. खूपच सुंदर कामगिरी यावेळेला आपण बघतोय. रुची एंटरप्राइजेसन आता यावेळेला गुण पाहतो तर 5-5 असं आहेत. 6-5 1 गुणांची लीड रुचीकडे आलेली आहे. पुन्हा एकदा रुची एंटरप्राइजेसन नांदाईपाडा हा संघ आघाडीवरती. जो मगाशी मुशीद संघ आघाडीवरती होता तो यावेळेला रुची एंटरप्राइजेसन नांदाईपाडा हा संघ 1 गुणासह आघाडीवरती आहे. 6-5 असा मॅच.
सूरज जाधवची रेड रिक्त हाताने परतलाय, त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा गौरव सुतारचं. गौरव सुतार पुन्हा एकदा रेड वरती येतोय. तिसरी रेड या मॅच मधून, 2 रेड खाली, एक सक्सेस रेड झाली होती. तिसरी रेड आहे. रनिंग किकचा प्रयत्न, जबरदस्त डिफेन्स, क्षेत्ररक्षण अत्यंत मजबूत आहे. जिथे लेफ्ट कॉर्नर वरती अंकित पाटील, राईट वरती ओमकार आणि मध्यरक्षक आपण हर्षद बैलोरकरला पाहतो. अगदी खूप चांगलं डिफेन्स रुची एंटरप्राइजेस नांदाईपाडा संघाचं. दुसऱ्या बाजूला 5चं डिफेन्स रितेश रेड वरती. मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न जो आदेश पाटील आहे त्यावरती आक्रमण होतं. आदेश पाटीलने पहिल्या रेड वरती डिफेन्स चांगलं केलं होतं रितेशला, आणि त्यावरती आक्रमण मात्र यश मिळत नाहीये. रिक्त हाताने परततो, त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर हे गौरव सुतारचं. बोनस वन आहे. जबरदस्त जागा बनवली होती या ठिकाणी बोनस साठी. सक्सेसफुल, अत्यंत जबरदस्त कामगिरी, अप्रतिम. अंकित पाटीलच्या जवळून बोनस वसूल केलाय, अप्रतिम. तारीफ करावी लागेल गौरव सुतारची. पुन्हा एकदा 6-6 असा फरक लेवल वरती स्कोर आलाय. अत्यंत अटीतटीचा मॅच. रितेशची रेड आतापर्यंत सक्सेस नाही आहे. डीप मध्ये रेड करतोय. 5 डिफेन्स रितेश. जबरदस्त कंट्रोल आणि बॅक होल्ड. सूरज या ठिकाणी गौरवचं बॅक होल्ड. तारीफ करावी लागेल या ठिकाणी गौरव सुतारची. डिफेन्स मध्ये 1 पॉइंट, रेड मध्ये 2 बोनस गुणांची कमाई, 3 पॉइंट त्याच्या नावावरती गौरव सुतारच्या या मॅच मध्ये. 7-6 पुन्हा एकदा मुशीद संघ आघाडीवरती. कधी इकडे तर कधी तिकडे आघाडी. या ठिकाणी 1-1 गुणाचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. मंथन बऱ्याच वेळानंतर कोर्टच्या आतमध्ये आलेला आहे. जो कोर्टच्या बाहेर होता तो मात्र कोर्टवरती येतोय. रिक्त हाताने परतलाय, त्याला प्रत्युत्तर सूरजचा. अजूनपर्यंत सक्सेस रेड नाही आहे. सावध संयमी रेड करतोय. बोनस साठी प्रयत्न, मात्र यश नाही आहे. मंथन सुर्वे जर्सी नंबर 9 रेड वरती. बोनस ऑफ आहे. 5 डिफेन्स मध्ये मंथन रेड करतोय. सावध संयमी रेड आहे. 1 गुणाचा लीड आहे, आणि त्यामुळे पहिल्या हाफ मध्ये एक मात्र नाममात्र गुणांची आघाडी ही मुशीद संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. जो मायटी वॉरियर्स मुशीद संघ आहे, परेश सुर्वे यांच्या मालकीचा संघ, ज्या संघाचे प्रशिक्षक अमोल नलावडे आहेत आणि व्यवस्थापक प्रितेश हाडकर आणि कॅप्टन मनीष. या संघाने 1 गुणाची आघाडी घेतली. जो मायटी वॉरियर्स मुशीद संघ पहिल्या हाफ मध्ये 1 गुणाने आघाडीवरती आहे. पहिल्या हाफचा खेळ संपलाय. सेकंड हाफला सुरुवात होईल. पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होतोय. 7-6 असा फरक. पहिली रेड सेकंड हाफ मध्ये आपण बघतोय. या मॅच मध्ये गौरव सुतारची रेड येते, अर्थात मुशीद संघाची रेड. 5 डिफेन्स मध्ये दोन्ही बाजूला आपण पाहिलं तर एका बाजूला 5 डिफेन्स, दुसऱ्या बाजूला 6 डिफेन्स आहे. 3 रेड, आणि त्यामध्ये आपण पाहिला तर गौरवने 2 बोनसचे पॉइंट वसूल केलेत. एक डिफेन्सचा पॉइंट त्याच्या नावावरती आहे, म्हणजे 3 पॉइंटचे या मॅच मध्ये तो आघाडीवरती आहे पॉइंट मध्ये.
ओमकार हेमंत राणे रेड वरती. खाली रेड करतोय आणि परततोय ओमकार. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा मंथन सुर्वेचं. आणखी एक रिक्त रेड मंथन सुर्वेची यश मिळत नाहीये. त्याला प्रत्युत्तर सूरज जाधवचं. ऑकलाईन वरती क्रॉस करून पुन्हा एकदा सूरज जाधव कोर्ट वरती आलाय. थर्ड रेड. पुन्हा एकदा मंथन सुर्वेवरती जबरदस्त होल्ड. ओमकार हेमंत राणे या खेळाडूंनी जबरदस्त डिफेन्स केला. डाईव्ह मारला होता पूर्णपणे थाईवरती आणि जो निसटला होता तो रायडर मात्र मंथन या ठिकाणी बाद होतोय. 7-7 फरक मॅच मध्ये पुन्हा एकदा समसमान गुणांवरती मॅच आणलेला आहे. रुची एंटरप्राइजेस 7 पॉइंट, मुशेत 7 पॉइंट आणि पुन्हा एकदा ओमकार रेड वरती असेल. आक्रमक रेड राईट टू लेफ्ट रेड करतोय. विकी वरती आक्रमण, जो लेफ्ट कॉर्नर वरती विकी आहे यावेळेला खूप डीप मध्ये. सुंदर डिफेन्स होतोय ओमकार कोर्टच्या बाहेर. पुन्हा एकदा मुशेत या वेळेला लीड वरती येतोय. मगाशी पाहिलं तर रुची एंटरप्राइजेशन हा लीड वरती होता. त्यानंतर आपण बघतोय स्कोर लेवल झाला 7-7. आता 8-7 म्हणजे पुन्हा एकदा गाव मुशेत हा संघ रेडच्या पॉइंट मध्ये आपण जर पाहिला मायटी वॉरियन्स मुशेत हा संघ 1 गुणाने आघाडीवरती येतोय. मनीष पाटीलचा संघ 1 गुणाने आघाडीवरती येतोय. बोनस, अत्यंत जबरदस्त बोनसची कमाई करतोय मनोज खरच्या, अर्थात त्या ठिकाणी रोहित पाटील आहे आणि रोहित पाटीलच्या जवळून हा पॉइंट वसूल केलेला आहे. मी मगापासून पुकारतोय तो तिथे चुकीचं दिलं ना. तिथं मगापासून तसंच नाव आहे ना. अर्थात जर्सी नंबर 12 हा आपण बघतोय ऋतिक माने आहे आणि ऋतिक माने बैरोले गावचा हा सुपुत्र. पुन्हा एकदा स्कोर लेवल मध्ये पाहतोय 8-8 असा फरक पुन्हा एकदा पाहायला मिळाला. जो 1-1 ने सुरू झाला 3-3, 4-4, 6-6, 7-7 आणि त्यानंतर 8-8. अगदी टफ मॅच, काट्याची टक्कर या ठिकाणी होतोय. डीप मध्ये रेड आणि सुंदर डिफेन्स, सूरज जाधवचा डिफेन्स होतोय. पहिल्यांदाच या ठिकाणी गौरव सुतार मात्र बाद झालेला आपण बघतोय रेड वरती. कारण आतापर्यंत त्यांनी सक्सेस रेड केला, काही खाली रेड केला, परंतु पहिल्यांदाच कोर्टच्या बाहेर हा गौरव सुतार आपण पाहतोय.
मंथन सुर्वे मात्र बराच वेळ कोर्टच्या बाहेर आहे. गौरव सुतार कोर्टवरती बराच वेळ बघितला, परंतु त्यानंतर सेकंड हाफमध्ये तो मात्र बाद झालाय. पुन्हा एकदा रुची एंटरप्राइजेस आघाडीवरती येतोय. शेवटची 5 मिनिटं 1 गुणाची आघाडी रुची एंटरप्राइजेस या संघाकडे. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये अत्यंत रोमांचक स्थितीमध्ये मॅच असणार आहे. कोण जिंकणार करू या मरोसा असा मॅच आहे. पुन्हा एकदा त्रुटीत काळाचा समय या ठिकाणी घेतला आहे. त्रुटीत काळाच्या या वेळेमध्ये काहीतरी रणनीती आखलेली आहे, कारण 1 गुणाच्या लीड रुची एंटरप्राइजेस हा संघ आघाडी प्राप्त करतोय. शेवटच्या 5 मिनिटांमधला हा मॅच. 5 डिफेन्स रितेश पेडवी रेडवरती, जर्सी नंबर 7 राईट टू लेफ्ट रेड करतोय. अत्यंत जबरदस्त फुटवर्क, संपूर्ण पंचकोशीमध्ये अप्रतिम कामगिरी केले. सुंदर डिफेन्स. अक्षय सुर्वेचा पहिला टच होता आणि त्यामुळे अक्षयच्या खात्यामध्ये हा पॉइंट जाऊ शकतोय, कारण जबरदस्त सपोर्ट. पुन्हा एकदा 9-9 अत्यंत रोमांचक मॅच. कुठलाही मोठ्या प्रकारचा लीड मिळत नाहीये, 1 गुणाचा लीड मिळतोय. पुन्हा एकदा बरोबरीमध्ये मॅच येतोय. पुन्हा एकदा 9-9 असा मॅच. शेवटचा मॅच जे प्रेक्षक बघत आहेत युट्यूबवरती असू दे किंवा प्रत्यक्ष याची देही याची डोळा जो मॅच बघत आहेत, अत्यंत रोमांचक मॅच चालू आहे. जबरदस्त. सूरज जाधवची रेड. 6च्या डिफेन्स मध्ये सूरज रेड वरती, राईट हँडेड रायडर. थर्ड रेड, डू और डाय रेड. जबरदस्त चैन. अंकित पाटील आणि त्याचा साथीदार आपण बघतोय. दोन्ही हे नांदाईपाडा संघाचे खेळाडू आहेत आणि त्यामुळे कॉम्बिनेशन आहे तो जबरदस्त आहे त्यांचं, आणि त्यामुळे अत्यंत सुंदर डिफेन्स साखळीच्या माध्यमातून आपण पाहिलं, चैनच्या माध्यमातून बघितलं, आणि त्यामुळे खूप चांगला डिफेन्स होतोय. 10-9 असा फरक रुची एंटरप्राइजेस पुन्हा एकदा लीड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. निकित भोईर याचं डिफेन्स आणि त्याला साखलीमध्ये खूप चांगली कामगिरी. अंकित पाटीलची 7. 10-9 असा फरक मॅच मधला. कॅप्टन मनीष पाटील रेडवर ती असेल. 6च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑन आणि बोनसची कमाई केलंय या ठिकाणी. अगदी अंकित आणि निकेतच्या समोरून हा बोनस वसूल केलाय. बोनसच्या बादशाह नेहमीच आपण बघतोय ओमकार वेशवी या संघाकडून त्यांनी खूप चांगली कामगिरी केली, परंतु आज कॅप्टन आहे. पुन्हा एकदा स्कोर लेवल 10-10, 1-1, 3-3, 4-4, 6-6, 7-7, 8-8, 9-9 आणि 10-10. अगदी बरोबरीमध्ये सामना. कुठेही मोठा लीड या सामन्यामध्ये पाहायला मिळत नाही आहे. थर्ड रेड, डू और डाय रेड. सूरज जाधव 5 डिफेन्स, बोनस नाही आहे आणि त्यामुळे इथे टच करावा लागेल तरच गुण मिळू शकतोय. टोटसचा प्रयत्न. शेवटचे काही मिनिटं, शेवटचे काही क्षण या मॅच मध्ये अगदी डीप मध्ये. जबरदस्त होल्ड. 11-10 पुन्हा एकदा मुळशीत संघ लीड वरती आलाय. रोमहर्षक मॅच, काट्याची टक्कर, हृदयाची ठोके वाढवणारा, धगधग धडधड वाढवणारा असा मॅच इकडे होतोय. शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत रोमांचक स्थितीमध्ये ही लढत आपण सगळेजण पाहतात. या ठिकाणी प्रशिक्षक यांनी टाइम आउट घेतलेला आहे. या संघासाठी आपण बघतोय मायटी वॉरियर्स मुळशीत
अमोल नलावडे यांनी टाइम आउट घेतलेला आहे. खूप महत्त्वाचा आहे. शेवटचे काही क्षण आहेत आणि 1 गुणाची लीड आहे. तर या वेळेला काय रणनीती आखली जाऊ शकतोय हे खूप महत्त्वाचं आहे. अत्यंत उत्कृष्ट मॅच. ओमकार रीड वरती. बोनसचा प्रयत्न होता मनीषच्या अगदी जवळ, परंतु यश मिळत नाहीये. 11-10 असा फरक मनीष रेड वरती. संयमी रेड, सावध पवित्रा, टाइमपास रेड, वेल काढू रेड या ठिकाणी मनीषने या ठिकाणी आहे आणि त्यामुळे अगदी हा सामना शेवटच्या क्षणामध्ये हर्षल बैलोळकर गेम चेंजर. रीड होणार का? बॅक किक मारण्याचा प्रयत्न. मनीश्वर आक्रमण. 6 डिफेन्स. बोनस 1. आदेशचा जबरदस्त होल्ड. अप्रतिम. आदेश ठरला हिरो. अत्यंत जबरदस्त मॅच. 2 गुणांनी हा सामना जिंकलेला आहे. मुशेत या संघाने. अभिनंदन या ठिकाणी असणार आहे. अप्रतिम मॅच. मायटी वॉरियर्स मुशेत अर्थात परेश सुर्वे संघ मालक यांचं अभिनंदन असेल. व्यवस्थापक प्रितेश हाडकर आणि संघ प्रशिक्षक अमोल नलावडे आणि कॅप्टन मनीष पाटील यांचं अभिनंदन. अत्यंत रोमांचक स्थितीमध्ये शेवटच्या क्षणावरती हा मॅच जिंकला गेलाय. खूप खूप अभिनंदन. डी ग्रुप मधला रनर आणि विनर आता आपल्या समोर येईल. ग्रुप डी मध्ये ज्या ठिकाणी संघ होते मायटी वॉरियर्स मुशेत, रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा आणि रायगड लिफ्ट्स कातळपाडा, या ग्रुप मध्ये विनर म्हणून रायगड लिफ्ट्स कातळपाडा 11 गुणांसहित विनर ठरलेला आहे आणि रनर जो संघ ठरलेला आहे जो आता सामना झाला त्या सामन्यामधला विजयी संघ मायटी वॉरियर्स मुशेत हा संघ